मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर स्पष्ट बहुमत महायुतीने मिळवलं आहे. परंतु संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे महायुतीमध्ये खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हम तोड़ने पर और फोड़ने पर विश्वास नहीं रखते हैं, मगर कुछ भी हो सकता है. त्यांच्या या सस्पेन्स डायलॉगनं, त्यांच्या या सस्पेन्स वक्तव्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. मित्रांनो, असं होऊ शकतं. उभाटावाले म्हणजे समाजवादीला सोबत घेऊ शकतात, काँग्रेसला सोबत घेऊ शकतात आणि त्यानंतर मनसे आहेच, पुन्हा एमआयएम सुद्धा आहे आणि एमआयएमला सुद्धा उभाटावाले सोबत घेऊ शकतात. असे एकत्रित या सर्व पक्षाची मोठ बांधून मुंबईवर उभाटावाले त्यांचा झेंडा फडकू शकतात. असं होऊ शकतं. मित्रांनो, राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही. या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिलं आहे. कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. पण ही शक्यता सध्या तरी फार कमी दिसत आहे. पण होऊ शकतं असं सुद्धा. सध्या एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांचे जे काही नगरसेवक आहेत ते सध्या हॉटेलमध्ये आहेत. त्यांना पण भीती आहे. आता म्हणजे हे सगळे मोठ एकत्रित बांधली, परंतु तरी पण 5-6 कमीच पडतात ना. मग ते फोडायचे कोणते? तर एकनाथ शिंदेचे. ते कसे फोडायचे? म्हणजे एक गुगली टाकलेली आहे संजय राऊत यांनी. त्यांनी असं म्हटलं आहे की 2022 पर्यंत जे शिवसैनिक होते ते सध्या निवडून आलेले आहेत आणि ते उद्धव ठाकरे सोबत होते काही दिवस. तर त्यांना सुद्धा वाटतं की भाजपाचा महापौर व्हायला नाही पाहिजे म्हणून. तर त्यामुळं ते आमच्याकडे सुद्धा येऊ शकतात अशी त्यांनी गुगली टाकलेली आहे. तर या गुगलीचा काय परिणाम होतो? म्हणजे भाजपचे सध्या 118 आहेत आणि बहुमतासाठी 114 पाहिजे आहेत. म्हणजे 4 त्यांच्याकडे जास्तच आहेत. परंतु यांचे सुद्धा तेवढेच व्हायलेत आणि त्यामध्ये हिमोट बांधून तेवढेच व्हायलेत आणि त्यामध्ये समजा त्यांनी शिंदे गटाचे 5-6च जर फोडले, 5 ते 6, तर उभाटाची सत्ता येऊ शकते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? उद्धव ठाकरे मुंबईवर त्यांचा झेंडा फडकवणार का? उद्धव ठाकरे हे अशक्य काम करून दाखवतील का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.